नाशिकमध्ये ईव्हीएम विरोधात मोर्चा काढण्यात आला। ईव्हीएम हटाव देश बचावचा नारा यावेळी देण्यात आलाय। ईव्हीएमची प्रतिकात्मक अंत्ययात्रा काढण्यात आली। संविधान प्रेमींनी एकत्र येत ईव्हीएम हटाव विरोधात एकत्र येण्याचे जनतेला आवाहन केले। नाशिकच्या गोल्फ क्लब ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत हा मोर्चा काढण्यात आला। देशातील भविष्यातील निवडणुका या बॅलेट पेपरवर घेण्यात याव्यात यासाठी हा मोर्चा काढण्यात आला आणि या मागणी करण्यात आली आहे। महिलांची लढाई राहणार आहे। हॅलो 2 मिनिटं बाजू थांबा थांबा। भारत मुक्ती मोर्चाचे जिल्हा अध्यक्ष रवींद्रजी चौदा। आज देशामध्ये ज्या ईव्हीएमच्या विरोधामध्ये जे वातावरण आज पेटलेलं आहे, त्याचप्रमाणे आज नाशिकमध्ये देखील आमच्या सर्व वकील बांधव असतील आणि सर्व क्षेत्रातील आमच्या महिला भगिनी, आमचे कार्यकर्ते, सर्व लोक या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत। आंबेडकरी आणि रिपब्लिकन आणि बहुजन समाजातील तसेच पुरोगामी चळवळीतील सर्व पक्ष संघटना या ठिकाणी सामील झालेल्या असताना या देशामध्ये आपण बघत आहे की ज्या मनुवादी आणि हिंदुत्ववादी लोकांनी ज्या पद्धतीने या देशामध्ये ईव्हीएम आणून या देशातली जी काही शासन व्यवस्था आहे, जी काही संविधानाला मानणारी जी काही लोक आहेत, या अशा सर्व लोकांना वेठीस धरण्याचं काम या ईव्हीएमच्या माध्यमातून चाललं आहे। या देशामध्ये 2014ला ज्या वेळेला ईव्हीएम आलं त्यावेळेला या अमेरिकेच्या अनेक टेक्निकल काम करणाऱ्या लोकांनी स्पष्ट करून दिलं आहे की या 2014 मध्ये ज्या वेळेला पहिल्यांदा ईव्हीएम आलं त्यावेळेला त्या ईव्हीएम बरोबर 2000 कर्मचारी देखील अमेरिकेतून आले होते आणि त्यांनी या सर्व ईव्हीएमचा हा घोळ 2014 पासून चालू केला आहे आणि ह्या 2014 पासून या भारत देशातली जी काही जनता आहे ती हिंदुत्वाच्या आणि देवाच्या नावाखाली या ठिकाणी या लोकांना वेठीस धरून वेळ बनवण्याचं काम इथल्या प्रशासन व्यवस्थेने केलं आहे। म्हणून या पुढील काळामध्ये या सर्व लोकांना, झोपलेल्या लोकांना जागा करण्यासाठी ही वेळ आहे आता ईव्हीएमच्या बाबतीत लढण्याची, ईव्हीएमच्या विरोधात लढण्याची। जर एकदा वेळ निघून गेली तर डोक्याला हात लावून बसण्याची वेळ संपूर्ण देशवासियांवरती येईल। आपण सगळ्यांनी या ईव्हीएमच्या आणि या सर्व चलाकीबाज सरकारच्या विरोधात आपण सगळे लोक उभे झाला आहात आणि या पुढील काळामध्ये जर हे ईव्हीएम जर तसंच राहिलं तर देशातली जी काही शोषित पीडित जनता आहे ती अजून गरीब होईल। त्याच्यासाठी आपल्या सर्वांवरची जबाबदारी आहे की या देशातलं ईव्हीएम जेवढ्या लवकरात लवकर देश नाबूद होईल, जेवढ्या लवकरात लवकर आपण फोडून टाकलं तरच या ईव्हीएमचा हा नायनाट झाल्याशिवाय राहणार नाही। आपण जोपर्यंत ईव्हीएम या देशातून हटत नाही तोपर्यंत आपण देखील या देशातल्या रस्त्यावरून हटायचं नाहीये। या आंबेडकरी चळवळीतील सर्व घटक, बाबासाहेबांना मानणारी जेवढी घटक आहे, जेवढी रिपब्लिकन चळवळीतील घटक आहे, अशी सर्व घटक या आंदोलनाला आमचा सर्वांचा पाठिंबा आहे आणि यापुढील काळामध्ये ज्या ज्या ठिकाणी ईव्हीएमची लढाई असेल त्या ठिकाणी आंबेडकरी, रिपब्लिकन, बहुजन समाजातले, पुरोगामी समाजातले सर्व कार्यकर्ते या ठिकाणी सहभागी राहतील असं मी सांगतो। जय भीम, जय भारत, जय ईव्हीएम, जय संविधान। इच्छितो की आम्ही ते ईव्हीएम बंद झाले पाहिजे हा निश्चय करूया। धन्यवाद। मोदी तेरी तानाशाही नहीं। आज आमचा ईव्हीएम विरोधी मोर्चा हा लोकशाहीला कायद्याला धरून आहे। आमचे दिल्लीतले सुप्रीम कोर्टातील वकील जे आहेत, शेकडो हजारो वकील ईव्हीएमच्या विरुद्ध लढत आहेत आणि आम्ही त्यांच्या म्हणण्याला, त्यांच्या मागणीला पूर्णपणे अनुमोदन दिलेलं आहे। नाशिकमध्ये आम्ही राजकीय पक्ष असतील, विविध संघटना असतील, आम्ही सर्व संविधान सन्मान समिती वकील संघ, इतर सर्व संघटना आज आम्ही इथे एकत्र आलेलो आहोत। मुख्य कारण असं आहे की इतर प्रगत राष्ट्रांनी ईव्हीएम मशीन बंद केलेली आहे। 2019मध्ये BJP वगळता इतर सर्व पक्षांनी ईव्हीएम मशीन बंद झाली पाहिजे असं निवडणूक आयोग भारत सरकारला पत्र दिलं होतं, निवेदन दिलं होतं, पण त्यांनी ऐकलेलं नाही। 10 वर्षामध्ये आपल्या देशाची अधोगती कशी झालेली आहे हे सर्वसामान्य माणसाला माहिती आहे। आम्हाला ईव्हीएम का नको आहे, आम्ही आमच्या पत्रामध्ये, निवेदनामध्ये
वारंवार आम्ही कलेक्टर साहेबांना 3 निवेदन दिलेली आहे, परंतु त्यांनी आमचे निवेदन काय केलं पुढे आम्ही त्यांना विचारलं, आम्ही तुम्हाला निवेदन दिलं, तुम्ही त्या निवेदनात काय केलं हो? पण त्याने आम्हाला कोणते उत्तर दिलेलं नाही. त्यामुळे शेवटी आम्हाला हे आंदोलन करावं भाग पडलेलं आहे. आमच्या आंदोलनाचा आवाज नाशिक जिल्ह्यामध्ये, संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आणि संपूर्ण देशामध्ये पोहोचण्याची जबाबदारी आपल्या पत्रकारांची आहे. आपण मोठ्या संख्येने पत्रकार इथं आलेला त्यामुळे तुमचे आम्ही मनापासून धन्यवाद देतो. आणि विशेषतः की जे लोक सहभागी झालेले आमच्या आंदोलनामध्ये त्यांचे आम्ही मनपूर्वक धन्यवाद देतो. आणि आता इथं आपल्याला 3-3, 4-4च्या आपल्या आम्ही या भारताचे लोक आहोत. हे देशाची राज्यघटना संपूर्ण देशासाठी लिहिलं गेलेली आहे. जे किरकोळ लोक संविधानाचा विरोध करतात त्यांनाही हे संविधान संरक्षण देते, पण त्यांना हे कधी करणार हा मोठा प्रश्न आहे. त्यामुळे आमचा मोर्चा कोणाच्या विरोधात नाही, आमचा मोर्चा कोणत्याही पक्षाविरोधात आहे. आमचा मोर्चा लोकशाही वाचवायला आहे, आमचा मोर्चा हा संविधान वाचवायला आहे. आमचा मोर्चा या देशातील गरीब, सामान्य, कष्टकरी, शेतकरी यांचे प्रश्नांना जो ते मनमानी करतात, हे मनमानी देशातला कोणताही नागरिक सहन करणार नाही हे बोलतो आणि हा मोर्चा कंटिन्यू करतो. धन्यवाद. भारतीय संविधानाचा पूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा. आज या ठिकाणी संविधान प्रेमी वकिलांच्या वतीनं या ठिकाणी मोर्चाचं आयोजन केलेलं आहे. या मोर्चाचा मूळ उद्देश या देशातली लोकशाही, या देशातलं संविधान हे टिकलं पाहिजे आणि त्यासाठी हा मोर्चा या ठिकाणी काढलेला आहे. आज जे सरकार, प्रस्थापित सरकार ज्या पद्धतीनं मनमानी कारभार करतं आहे, हे फक्त UMच्या जोरावर करतं आहे असं संपूर्ण भारतीय नागरिकांचा समज आलेला आहे. आणि ते ज्या पद्धतीनं हुकुमशाही या देशामध्ये आणू पाहत आहेत, त्याला एक विरोध म्हणून आम्ही भारतीय नागरिक म्हणून या ठिकाणी आम्ही सहभागी झालेलो आहोत. या ठिकाणी वकील संघाने केलेल्या आव्हानाला काँग्रेस पक्षाच्या वतीनं आम्ही सर्व पदाधिकारी या ठिकाणी सहभागी झालेलो आहोत. धन्यवाद. प्रतिनिधी मोहसिन पठाण, स्टार न्यूज, नाशिक.